तर आत्ताची सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे हे नागपुरामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी माध्यमाशी एकही शब्दही बोलले नाही. त्यामुळं माध्यमावर चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील किंवा उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी का गेले. तर या ठिकाणी राजकीय घडामोडीसह राजकारणात काहीही घडू शकतं असं बोललं जातं. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे मंत्रिमंडळ आहे त्यामध्ये देखील या ठिकाणी जवळजवळ 43 जागा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये असतात. पण त्या ठिकाणी जवळजवळ 42 मंत्र्यांनी 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री धरून 42 मंत्र्यांनी शपथविधी घेतला आहे. त्याचबरोबर एका मंत्र्यासाठी जागा रिक्त आहे. आता येणाऱ्या काळामध्ये कोण अजून भाजपसोबत येतं हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जयंत पाटील बोललं जात आहे की जयंत पाटील हे भाजपसोबत राष्ट्रवादीसोबत अजित पवार गटामध्ये येतील असं देखील बोललं जात आहे. त्याचबरोबर एकीकडं जे छगन भुजबळ आहेत हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे. लवकरच असं देखील बोललं जात आहे की छगन भुजबळ हे बंडाच्या तयारीत राहतील. तर येणाऱ्या काळामध्ये छगन भुजबळ हे काय भूमिका घेतात, त्याचबरोबर जयंत पाटील यांची भूमिका काय, त्याचबरोबर जे मागच्या वेळेस जे जयंत पाटील यांनी भाषण केलं त्यामध्ये जयंत पाटील यांनी सॉफ्ट कॉर्नर घेतलेला दिसलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात राजकारणात काहीही घडू शकतं.